उद्या इस्लामपूर या ठिकाणी दसरा लोककला महोत्सवाच्या निमित्तानं फोक आख्यानाचा आवाज घुमणार। राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांच्या संकल्पनेतून या लोककला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। वाळवा तालुका व इस्लामपूर वासियांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडावं या उद्देशानं माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रतीक पाटील यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। गॅलरी दिसते आपल्याला, त्या गॅलरीमध्ये सुद्धा लोकांना बैठक व्यवस्था सुसज्ज अशा पद्धतीने करण्याची तयारी सुरू आहे। या मैदानाच्या बाहेर जर पाहिलं तरी सुद्धा तिकडे एक स्क्रीन लावलेली आहे, या मैदानामध्ये पण स्क्रीन आहेत, कारण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। कारण गेले 15 ते 20 दिवसापासून प्रतीक पाटील दादांच्या माध्यमातून सोशल मीडियावरती या कार्यक्रमाचं प्रमोशन सुरू आहे। कार्यक्रम कशा पद्धतीने आहे, कारण वाळवा तालुक्यात सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे आणि या कार्यक्रम हा पुणे मुंबई पूर्ण मोठ्या सिटीमध्ये हा आयोजित असतो। त्या कार्यक्रमाचे पासेस सुद्धा 1,500 ते 2,000 दरम्यान असतात। पण राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीकदादा पाटील यांच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील सर्व लोकांना मोफत या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। कारण हा कार्यक्रम त्या दर्जेचा आहे। या कार्यक्रमामध्ये आपली भारताची संस्कृती आहे ते संस्कृती दाखवली जाते। संस्कृतीचा ठेवा, आपली वेशभूषा असेल, प्रत्येक भागातील गायनाची प्रकार असतील, लोककला असेल, प्रत्येक भागातील ती या कार्यक्रमामधून दाखवली जात आहे। या कार्यक्रमाला भारतासह देशाच्या बाहेर सुद्धा खूप मोठी मागणी आहे आणि तोच कार्यक्रम आपल्या ईश्वरपूर शहरामध्ये ईश्वरपूर शहरातील वाळवा तालुक्यातील जनतेला पाहण्यासाठी आयोजित केलेला आहे। तो उद्या 6 वाजता कार्यक्रमाचं आयोजन या खुले नाट्यगृह या ठिकाणी होणार आहे। त्यामुळं लोकांनी आणि तरुण वर्गांनी, कॉलेज असेल किंवा ग्रामीण भागातील काबार कष्ट करणारी महिला असतील, या सर्वांना मोठ्या शहरामध्ये जाऊन हा कार्यक्रम बघायला होणं शक्य नाही किंवा जातील असं नाही। त्यासाठी प्रतीक पाटील यांनी आपल्या शहरामध्ये, ईश्वरपूर शहरामध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। एव्हीएन मराठीसाठी शीतल कुमार शेटे, ईश्वरपूर।